ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामी इति नामिने। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सर्व वैष्णवींना माझा प्रणाम। आज आपण भगवद्गीता अध्याय 9 आणि श्लोक 20 पाहणार आहोत। आतापर्यंत कृष्णाने आपल्याला त्यांच्या वैश्विक स्वरूपाबद्दल सांगितलं। वैश्विक म्हणजे वैश्विक उपासना, विश्वरूप उपासना काय असते त्याबद्दल सांगितलं। आता ते आपल्याला पृथक्त्वेनं म्हणजे वेगवेगळ्या देवतांच्या बद्दल जे काही प्रतीक उपासना आहे त्याच्याबद्दल सांगतात। आपण जे देवतांची उपासना करतो, त्याचे प्रतीकांची उपासना करतो त्याबद्दल ते सांगतायत। आता आपण श्लोक वाचूयात। भगवद्गीता अध्याय 9 श्लोक 20। त्रैविध्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोकम् अश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोगान्। आता याचा अर्थ म्हणजे श्रीकृष्ण कोणाबद्दल बोलतायत तर त्रिविद्यांबद्दल। त्रैविध्य, या त्रिविद्या म्हणजे कोण तर 3 वेद जाणणारे जे लोक आहेत, 3 वेद जाणणाऱ्या लोकांना त्रैविद्य असं म्हणलेले आहे। आणि सोमपाह म्हणजे सोमरसाचे पान करणारे। सोमपाह म्हणजे सोमरसाचे पान करणारे। आणि काय करतात हे तर स्वर्गरोहणाचा किंवा उच्चतर लोकांपर्यंत जाण्यासाठी म्हणजे स्वर्गलोक, ब्रह्मलोक, महरलोक वगैरे त्यांच्यासाठी ते प्रार्थना करतात। ते काय करतात तर भगवंत सांगतायत की माम यज्ञैरिष्ट्वा, तर हे काय करतात तर ऍक्च्युअली ते भगवंताचीच म्हणजे पूजा करतात। कशी काय भगवंतांची पूजा करतात? पूत पापा म्हणजे पापांपासून पवित्र झालेले असे लोक, म्हणजे त्यांची जशी जशी भक्तीमध्ये प्रगती होत जाते किंवा यज्ञ कर्मकांड त्याच्यामुळे त्यांचे जे पाप असतात ते कमी कमी होत जातात आणि त्यापासून पवित्र झालेले लोक असे ते पुण्य प्राप्त करून सुरेंद्र लोक म्हणजे इंद्र लोकांमध्ये उपभोग घेण्यासाठी जन्म घेतात। सुरेंद्र हे इंद्राचं नाव आहे। आता इंद्राच्या लोकांमध्ये उपभोगायला जातात म्हणजे काय, दिव्यान म्हणजे दिव्य आणि दिवी म्हणजे स्वर्गामध्ये। देवभोगान म्हणजे जे देवांचे भोग आहेत, जे आपण म्हणतो ना देवांसारखं जे भोग आहेत ते जाणून घेण्यासाठी म्हणजे इतर देवतांना पूजणारे कोण हे लोक तर इतर देवतांना पूजणारे लोक, देवांचे म्हणजे 3 वेद जाणणारे या लोकांना सांगत आहेत की ह्या श्लोकात आता सध्याच्या काळाबद्दल ते सांगत नाही, सध्याच्या लोकांबद्दल नाही ते बोलत आहेत, त्या काळाबद्दल सांगतात। सध्याचे लोक काय करतात तर हे सर्व देवी देवतांचे, आपण कुठं गेलो समजा पंढरपूरला गेलो, कुठं आणखी वेगळ्या ठिकाणी गेलो तर तिथं वेगवेगळ्या देवी देवतांचे फोटो असतात। म्हणजे ह्याला मोरगावला गेलो तर वेगवेगळ्या देवी देवतांचे फोटो असतात। मग तिथे आपण फोटो घेऊन येतो आणि ते देवघरात ठेवतो आणि मग आपण कधी देवघर उघडतो, बंद करतो, त्यांच्या पुढे दिवाबत्ती करतो। म्हणजे असं नाही की ते नेहमी किंवा नित्य उपासना असं करत नाही, कधीतरी दिवाबत्ती करायचं, तर हे त्यांच्याबद्दल बोलत नाहीयेत। खरं तर ह्या लोकांना सुद्धा देवभक्त म्हणता येत नाही। म्हणजे आपण आता जे म्हणलं की जातात वेगवेगळ्या ठिकाणी, तिथून फोटो घेऊन येतात आणि त्यांचे देवघरामध्ये ठेवतात, तर ह्यांना सुद्धा देवभक्त म्हणता येत नाही।
तर देवभक्त कोण? तर वेदांमध्ये सांगितलेली आहे, विशिष्ट प्रक्रिया वेदांमध्ये सांगितलेली किंवा भक्ती करण्याची प्रक्रिया सांगितलेली आहे की जे त्यांच्याप्रमाणे करतात. आणि ते कोण करू शकतं? तर ज्यांनी वेदांचं अध्ययन केलेलं आहे. असे कोण? वेदाचं अध्ययन केलेलं म्हणजे त्यांनाच ते जमतं. म्हणजे भक्ती म्हणजे कुठेही जायचं आणि देवांचे फोटो घेऊन यायचं, आपल्याकडे तसंच असतं साधारणपणे. आपल्याला माहिती नाही म्हणून आपण आपलं तरी कुठं चुकतं. आपण जे आजपर्यंत ऐकत आलेले, आपण जे पाहत आलेले तेच आपण पण करणार ना. म्हणजे आपल्याला सांगणार आजपर्यंत कोणी नव्हतं. आता हे प्रभुपाद सांगतात आपण भक्ती कशी करायची, पूजा अर्चना कशी करायची. नाहीतर आपण इतके दिवस काय करायचो की कुठून तरी फोटो घेऊन आलो, त्याची दिवाबत्ती लावली आणि मग कधीतरी आपल्या सण वारांना कधीतरी हार फुलं वगैरे त्याला ओवाळतो, आपण लावतो, त्यांची पूजा अर्चना करतो, म्हणजे पुजतो. असं त्याचं काही नाही, पण ती भक्ती होत नाही. आपण म्हणजे आपल्याला आता हे सांगितलंय आपल्याला, आपण पाहून पाहून केलेल्या गोष्टीत आपल्याला कोणी शिकवलेलं नाही. हे खरं सांगणारे कोण असतात? तर हे जे वेदांचं अध्ययन करणारे, वेदाध्ययन ते सांगत असतात. पण त्यांनी आपल्याला आतापर्यंत काही हे सांगितलेलं नाही. पण जरी ह्याच्यातून फारसा फायदा होत नसला तरी काहीच न करण्यापेक्षा हे बरं ना. म्हणजे तेवढं तरी किमान फोटो आणणं ठेवणं तेवढं तरी बरं ना. अगदीच काहीच करत नाही त्याच्यापेक्षा हे बरं असं म्हणायचं. म्हणजे थोडक्यामध्ये दगडापेक्षा विठमोह म्हणतो तसं, की काहीच अगदीच भक्ती करत नाही त्यापेक्षा ही तरी भक्ती केलेली चांगली. आता ह्या श्लोकाचा आपण अर्थ वाचूयात. वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्गलोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात. असे पापकर्मांपासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकांमध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. आता हे कोण? हे इथे त्यांनी वेदाध्ययन करणारे असं सांगितलेलं आहे. वेदाध्ययन करणारे कोण? त्रैविद्य म्हणजे काय? तर ते तीन विद्या म्हणजे तीन वेद. हे कोणते वेद? तर सामवेद, यजुर्वेद आणि ऋग्वेद. हे जे तीन वेद आहेत त्यांचा अभ्यास केलेल्या लोकांना काय म्हणतात? त्रिवेदी म्हणतात. आपण आपल्याकडे नाही एवढं हे प्रश्न, पण उत्तर भारतात खूप आहेत हे लोक. त्रिवेदी, द्विवेदी, चतुर्वेदी असं जे त्यांची नावं पडलेली आहेत. तर ते काय आता हे लोक ही त्या आडनावाने प्रचलित आहेत. आता ते लोक त्यांना येतच असेल असं नाही, किंवा आताची लोक त्यांचा वेदांचा अभ्यास करतच असतील नाही. ही पूर्वीची पडलेली नावं आहेत. म्हणजे त्यांचे जे पूर्वज होते त्यांनी केलेलं असतं वेदांचं अध्ययन. आणि त्यांनी तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये हे मिळवलेलं असतं. म्हणजे पाठांतर करून किंवा त्याच्यामध्ये अध्ययन करून त्यांनी त्याच्यामध्ये अभ्यास केलेला असतो आणि प्रकाट पंडित झालेले असतात. आणि त्याच्यामुळे त्यांना ते त्रिवेदी वगैरे असं नाव मिळालेलं असतं. आणि ही वेदांचे अध्ययन खरं तर करतात कोणालाही करता येत नाही. कारण काय की वेदांचे अध्ययन करायचं म्हटलं, वेद शिकायचं. आता लोक म्हणतात आम्हाला वेद शिकायचे, बऱ्याचदा बरीच तरुण मुलं म्हणतात आम्हाला वेद शिकायचंय, वेद पाहायचंय. म्हणजे आता एवढं सोपं आहे का? ती वेदांची भाषा एवढी अवघड आहे आणि ती अशी थोडीशी आपल्याला मोहवणारी भाषा आहे. फ्लावरी भाषा म्हटलेले ते, थोडी मोहवणारी भाषा आहे. आणि हे काय असतं की त्याचं विवेचन पण इतकं विस्तृत विवेचन केलेलं आहे की छोट्या गोष्टीचं इतकं विस्तृत विवेचन केलेलं आहे, त्याच्यामध्ये खूप मोहक झालेलं आहे. आणि ते मोहक झाल्यामुळं भक्तीच्या मार्गापासून काय होतं की भ्रष्ट होण्याची शक्यता असते. म्हणजे वेदाध्ययन करताना भक्तीच्या मार्गापासून लोक भ्रष्ट होण्याची शक्यता असते. अशा कितीतरी आता सध्याच्या काळामध्ये अशा कितीतरी शास्त्र किंवा पुस्तकातून आपल्याला भक्तीबद्दल किंवा श्रद्धेबद्दल सांगितले आहे. किती सोप्या भाषेत सांगितलेलं आहे आणि समजणाऱ्या भाषेमध्ये. तेवढ्यासाठी सर्वांनी वेदांचा अभ्यास केलाच पाहिजे असं काही नाही, किंवा वेदांचा अभ्यास करण्याची काही गरज नाही. आता ज्यांना माहित आहे की वेद ज्यांना माहित आहेत त्या सर्वांना भक्तीबद्दल कसं करावं, काय करावं, म्हणजे भक्ती म्हणजे काय किंवा पूजा अर्चना म्हणजे काय, विग्रहांची सेवा म्हणजे काय, हे सगळं माहिती असतं. म्हणूनच म्हणलेलं आहे वेदेषु सर्वेषु अहम एव वेद्यम. तर हे सर्वच वेदात लिहिलेलं आहे की पूजा कशी करायची वगैरे, त्यांच्यामध्ये वेदामध्ये सगळं सांगितलेलं आहे. वेदामध्ये भगवंत म्हणतात की फक्त माझ्याच बद्दल सांगितलेले सर्व वेदांमध्ये, म्हणजे भगवंतांबद्दलच सांगितलेलं आहे.
जेणेकरून सर्वांना कळेल की मी म्हणजे कोण आहे, किंवा ह्याच्यामध्ये कशी करायची पूजा अर्चना, हे सगळी माझी जी माहिती आपण जे आता भगवद्गीता भागवतामधून वाचतो ते सर्व वेदांमध्ये सांगितलेलं आहे. आणि ते जर वेदांमध्ये तेच सांगितलेलं आहे की मीच परमेश्वर कसा आहे, किंवा सृष्टीचा किंवा ब्रह्मांडाचा कर्ताधर्ता कसा आहे, ते वेदांमध्ये सांगितलेलं आहे. पण हे वेद आपल्याला कोण समजून सांगत नाही. या तिन्ही वेदांचं प्रभुपाद सांगतात, या तिन्ही वेदांचं ज्याला ज्ञान आहे त्याला समाजामध्ये सन्माननीय मानले जाते. म्हणजे आपण त्यांना गुरु, ब्राह्मण किंवा पुजारी असं आपण त्यांना म्हणलो. पण दुर्दैवाने अनेक मोठमोठ्या वैदिक विद्वानांना वेदाध्ययन करण्याचा अंतिम उद्देश माहीत नाही. म्हणजे आपण त्यांना हे प्रभुपाद सांगतात की त्यांना अंतिम उद्देशच माहिती नाही, की हे वेदाध्ययन करण्याचा अंतिम उद्देश माहित नाही. म्हणून या ठिकाणी श्रीकृष्ण सांगत आहेत की त्रिवेदींचे ध्येय म्हणजे मीच आहे. म्हणजे त्रिवेदींना काय साध्य, खरं तर भगवंतांनाच त्यांनी जवळ केलं पाहिजे, भगवंतांच्या जवळ जाण्यासाठी त्यांनी मार्ग शोधला पाहिजे असं पाहिजे, पण त्यांचं नाही. वास्तविक त्रिवेदी विद्वान हे श्रीकृष्णांच्याच चरण कमलांचा आश्रय घेतात आणि भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी शुद्ध भगवत भक्तीमध्ये युक्त होतात. ते त्रिवेदी जे असतात ते भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी भगवत भक्तीमध्ये येतात. भक्ती योगाचा प्रारंभ हरे कृष्ण मंत्राच्या जपाने आणि त्याचबरोबर श्रीकृष्णांना तत्वतः जाणण्याचा प्रयत्न करण्याने होतो. म्हणजे भक्ती योगाचा प्रारंभ त्यांनी काय सांगितलंय की नाम जप, पहिल्यांदा नाम जप सांगितलेलं आहे आणि श्रीकृष्णांचं हे जे सगळं वैभव आहे ते जाणण्याने, तत्वतः जाणण्याने प्रयत्न करण्याने होतो. परंतु प्रभुपाद पुढे म्हणतायत दुर्दैवाने केवळ वेदाध्ययन करण्याच्या दृष्टीने, म्हणजे फक्त वेदांचा अभ्यासच करण्याच्या दृष्टीने वेदांचा अभ्यास करणारे विद्यार्थी चंद्र आणि इंद्रांसारख्या देवतांप्रित्यर्थ यज्ञ करण्यामध्ये आसक्त होतात. मग ते कुठं आसक्त होतात? ते इंद्र आणि चंद्रांसारख्या देवतांच्या प्रती आसक्त होतात. अशा प्रयत्नांद्वारे देवोपासक हे निश्चितच कनिष्ठ प्राकृतिक गुणापासून मुक्त होतात. कनिष्ठ म्हणजे ते राजसिक भावात असतील, तामसिक भावात असतील, तर त्यांची ही उपासना करण्यामुळे त्यांची शुद्धी होते आणि ते सात्विक भावात येतात. आणि त्यामुळे असे लोक महरलोक, जनलोक, तपोलोक इत्यादी उच्चतर लोकांपर्यंत उन्नत होतात. म्हणजे त्याच्यामुळे ते तेवढ्या उच्चतर लोकांमध्ये जातात. अशा लोकांमध्ये वास करतो त्याला या पृथ्वीपेक्षा लक्ष लक्ष पटीत अधिक श्रेष्ठ दर्जाचे इंद्रिय भोग करता येतात. म्हणजे जे उच्चतर लोकांच्या मध्ये इंद्रिय भोग हे खूप श्रेष्ठ आहेत. आता आपल्याला खरं तर वेद जाणल्यावरच आपल्याला त्याचा खरा अर्थ कळतो. म्हणजे आपल्याला कळण्याचा अर्थ म्हणजे त्याचे फायदे कळतात. जे वाचतात किंवा म्हणून ते काय करतात, त्यांना त्याचा अर्थ कळला की त्यांच्या पापांचा नाश झाला की ते काय करतात, पवित्र होतात. मग त्यांच्यातले ते जे राजसिक तामसिक भाव कमी झाले आणि मग ते सात्विक भावात पोचले की मग ते काय करतात, जे यज्ञ कर्मकांड केलेली आहेत त्याच्यामुळे त्यांची दुष्कृत्यातून त्यांची मुक्तता होते, त्यांचा पापांचा नाश होतो आणि मग त्यांच्यामुळे त्यांच्यातील सगळ्या पापांचा क्षय झाल्यामुळे त्यांची पुण्य लोकात त्यांना प्रगती होते त्यांची. पण त्याच्यामुळे त्यांना पुण्य लोकात जरी गेलं, कुठल्याही महत्वाच्या उच्चतर लोकांमध्ये गेलं तरी ते जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकू शकत नाही, कारण त्याची ताकद त्यांच्याकडे नसते. जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकवण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसते. ते फक्त त्यांच्या भावामुळे त्यांच्या इंद्र प्राप्तीसाठी, इंद्रलोक प्राप्तीसाठी, स्वर्ग प्राप्तीसाठी ते उन्नत होतात. त्या भावाप्रत ते उन्नत होतात, म्हणजे त्या लोकात ते जातात. म्हणजे चंद्रलोक म्हणा, ब्रह्मलोक म्हणा, जे जे आहेत ते आपण महरलोक, तपोलोक, जनलोक असे जे भागवतामध्ये वर्णन ऐकलेलं आहे त्याच्यात पण ते जातात. ते उच्चतर लोकात गेले तरी ते सर्व ब्रह्मांड सृष्टीचाच भाग असतं. म्हणजे किती उच्चतर लोकात गेले तरी ते थोडक्यामध्ये मरते लोकच आहे. म्हणजे प्रलय झाला की त्या ठिकाणी त्यांचाही नाश होतच असतो. ते काय तिथे टिकत नाही. कितीही वैभव असेल, कितीही मोठं असेल तरी पण त्यांना पुन्हा मृत्यू लोकातच त्यांना जन्म घ्यावा लागतो. म्हणजे ते त्यांचं वैभव म्हणजे कसं असतं, पृथ्वीच्या पुढं की पृथ्वीच्या मानाने त्यांचं खूप चांगलं वैभव असतं.
आणि आपल्या पृथ्वीवरती एवढं नसतं, कारण की स्वर्गामध्ये काही काळासाठी स्वर्गलोक म्हणजे कसं आपण वर्णन ऐकलेलं आहे, स्वर्गाचं वर्णन ऐकलेलं आहे की तिथं अमरत्व असतं. तिथं ऐरावतासारखी वाहनं असतात. ऐरावत आपण ऐकलेले, समुद्र मंथनातून आलेला ऐरावत म्हणजे हत्ती, ऐरावत हत्ती त्याच्यासारखी वाहनं असतात. तिथं अमरावतीची राजधानी आहे. इंद्रलोकाची, स्वर्गलोकाची राजधानीचं नाव अमरावती आहे. आणि अमरावतीमध्ये सुद्धा तिथं जे आहेत तिथं अष्टमहासिद्धींचं भंडार आहे. स्वर्गलोकांमध्ये जे आपल्याला अष्टमहासिद्धी माहित आहेत त्याची भंडार आहेत. तेचप्रमाणे तिथं अमृताची खूप मोठी मोठी कोठार आहेत. आणि कामधेनूची खिल्लार म्हणजे किती कामधेनू गायी, आपण कामधेनू गायीबद्दल ऐकलेली की जी आपल्याला इच्छापूर्ती आपल्याकडे करण्यासाठी प्रसिद्ध आहे. कामधेनू इच्छापूर्ती करते असं म्हणलेलं, तिची खिल्लार सुद्धा तिथं आहे. असं हे वर्णन या ठिकाणचं. तर त्या ठिकाणी स्वर्गामध्ये तिथं लहान लहान देव असतात, ते सेवा करण्यासाठी तत्पर असतात. किंवा एकदम त्यांची म्हणेल तिकडे लगेच सेवा होते. किंवा चिंतामणीचे राजमार्ग सांगितलेले आहेत. राजमार्ग कशाने बनवले ते चिंतामणीचे करमणुकीन करतात, त्यांच्याकडे गंधर्व गाणे गात असतात. तसेच कल्पवृक्षांच्या पुष्पवाटिका असतात. आणि ते चित्ररथ वगैरे जे गंधर्व आहेत ते मनोरंजनासाठी गाणी गात असतात. रंभा, मेनका, उर्वशी आपण पाहिलं स्वर्गाच्या ह्या हे मेनका वगैरे ह्या सगळ्या अप्सरा म्हटलेल्या आहे ह्यांना. त्या स्वर्गातल्या अप्सरा नृत्य गायन करत असतात. तसंच चंद्र पाण्याचा सडकाव टाकत असतो. आज्ञापालन करणारे तिथं पटकन म्हणजे तुम्ही काय सांगा की लगेच असे वेगवान आज्ञापालन करणारे चाकर असतात. बृहस्पतींसारखे आशीर्वाद देणारे ब्राह्मण असतात त्या ठिकाणी. म्हणजे त्यांचे लगेच आपल्याला वरद आशीर्वाद मिळून जातात. किंवा स्तुतीपाठक असतात, देवांचे स्तुतीपाठक असतात, ते तिथं असतात. वेगवेगळ्या देवांचे स्तुतीपाठक त्यांचे समुदाय असतात. म्हणजे हे असतात दशदिशाचे, ते तसले रखवालीचे त्यांच्याकडे घोडे असतात. उच्चैश्रवा आपण अश्व ऐकलेला आहे. उच्चैश्रवा अश्व सारखे अश्व असतात तिथं घेण्यासारखं. तिथं ब्रह्मसुखाचे भोग घेण्यासारखे आहेत. पण हे कुठवर आपण घेऊ शकतो? इतके मोठे मोठे जरी आपल्याला इंद्र लोकामध्ये आपल्याला मिळतं, स्वर्ग लोकामध्ये हे भोग असतात, महर लोकांमध्ये, पण ते कुठपर्यंत? ते जोपर्यंत तुमच्या पुण्याचा अंश असतो तोपर्यंत. एकदा का तुमच्या पुण्याचा अंश संपला की भोग भोगत असताना हे तिथून तुमची परत परत तिथून तुमची खाली गच्छंती होती. मग तेच हे जे तीन वेद जाणणारे की सोमरसांचे पान करणारे लोक असतात, ते काय करतात की त्या नावाने ते ह्या सगळ्या गोष्टींचं पुण्य संपादन करण्याच्या नावाखाली स्वर्गलोकामध्ये हे उपभोग घेत असतात. म्हणजे थोडक्यात भगवंत म्हणतात की ते पापाचं संपादन करीत आहेत. म्हणजे ते पुण्य नाही घेत तर ते पापाचं संपादन करतात. त्याच्यामुळे त्यांना पुन्हा ह्याच लोकांमध्ये जन्म घ्यावा लागतो. जे तीन वेदांना जाणून 100 पर्यंत यज्ञ करतात, म्हणजे असे खूप यज्ञ करतात. खरं तर त्यांना त्यांना माहिती नाही. माहिती असतं की सर्व यज्ञांचा भोक्ता हा श्रीकृष्णच आहे, म्हणजे भगवंतच आहे श्रेष्ठ असं तेच आहेत. अप्रत्यक्षपणे पण काय करतात ते भगवंतांना दूर सारून ते स्वर्गाची इच्छा करतात, कारण की हे ऐकलेलं असतं ना. प्रत्येकाची बघा, आपण साधारणपणे जरी कुठल्या गप्पा मारत बसलो तरी मला स्वर्गात जायचं असे लोक म्हणतात. स्वर्गासारखं सुख मिळायला पाहिजे असं लोक म्हणतात. म्हणजे आपल्या कल्पना बघा कशा असतात की आपल्याला अपरिमित सुखाची अपेक्षा असते. आपल्याला असं नाही की दुःख किंवा सेवा नाही, आपल्याला फक्त सुख पाहिजे असतं. आपला स्वभाव गुणच तसा आहे की आपल्याला सुखाची अभिलाषा असते. असं नाहीये की आपण कष्ट करू किंवा सेवा करू, हे आपल्यामध्ये वृत्ती थोडी कमी असते. म्हणजे भगवंत म्हणतात की जसं कल्पवृक्षाच्या झाडाखाली खाली बसलेला अभागी माणूस त्याच्या झोळीला गाठी मारून नंतर भिक्षा मागण्यास निघतो. म्हणजे त्याला माहितच नाही की ह्या कल्पवृक्ष म्हणजे जे मागेल ते देणार आहे. म्हणजे आपण जर भगवंताची सेवा करतोय आणि आपण काय करतो, एवढे यज्ञ कर्म करतो आणि काय मागतो तर स्वर्ग सुखाची इच्छा. म्हणजे त्या कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसलेल्या माणसासारखी आपली अवस्था झाली की आपल्याला भगवंत सगळं द्यायला तयार आहेत आणि आपण काय,
आपल्याला माहितच नाही की हा कल्पवृक्ष, आपण तिथून निघून आपल्या झोळीला गाठ मारून आपण भिक्षा मागायला निघतो. खरं तर हे एवढं यज्ञ जे करतात किंवा स्वर्ग सुखाची अपेक्षा करतात, त्यांना काय म्हणायचं, हे त्यांनी पुण्य प्रदान केले का, म्हणजे पुण्य कमवलंय का? ते खरोखरच पुण्य नव्हे तर हे पापच आहे असं म्हणतात. भगवंत म्हणतात की हे खरोखर पुण्य नाही तर हे पापच आहे. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, अरे माझ्याशिवाय स्वर्ग प्राप्त व्हावा असं हे अविवेकीच आहे. म्हणजे भगवंतांशिवाय त्यांना स्वर्ग प्राप्त व्हावा हा तिथे साधना करणाराचा अविवेकच. भगवंत नकोत पण स्वर्ग हवा मला, हाच विचार अविवेकी आहे. आणि हा लोकांचा पुण्य मार्ग होय. आपण पुण्य मार्गावर कशासाठी जातो, तर मला स्वर्ग प्राप्त. परंतु ज्ञानी लोक काय करतात, ज्ञानी जे जाणकार लोक असतात त्यांना ते त्याला ह्या गोष्टींना विघ्न म्हणतात किंवा नाश म्हणतात. अशी जी गोष्ट स्वर्ग प्राप्ती किंवा इंद्रलोकाची प्राप्ती, त्याला ते विघ्न म्हणतात किंवा नाश म्हणतात. एरवी पाप केलं की नरकाचे दुःख प्राप्त झाल्यावरच त्या दुःखाच्या सापेक्ष, म्हणजे पाप केल्यावरती आपल्याला दुःख होतं आणि त्या दुःखाच्या सापेक्ष जे असतं त्या स्वर्गाला सुख ही संज्ञा दिली जाते. म्हणजे त्याच्या वेगळं जेव्हा सुख म्हणजे जिथं दुःख नाही असं, आणि त्याला स्वर्ग हे म्हटलं जातं. परंतु या सापेक्ष सुखाशिवाय सुख ही संज्ञा आहे. परंतु या सापेक्ष सुखाशिवाय निर्दोष आणि शाश्वत असा आनंद हेच माझे खरे स्वरूप आहे असं भगवंत म्हणतात. की हे सुख म्हणजे ते तुम्ही जे उपभोगता ते नाही, तर निर्दोष आणि शाश्वत आनंद हेच माझं खरं स्वरूप आहे. मजकडे येत असताना आपल्याला, म्हणजे भगवंताकडे जात असताना त्यांना आपल्याला दोन वाटा दाखवल्या जातात, स्वर्ग आणि नरक. आपण म्हणतो ना मला नरकात नाही जायचं स्वर्गात जायचं, तसं स्वर्ग आणि नरक अशा दोन वाटा दाखवल्या जातात. पुण्यात्मक माणूस म्हणजे ज्याने पुण्य केलेलं आहे, ज्याचा पापाचा नाश झालेला आहे, तो स्वर्गात येतो. आणि पापात्मक म्हणजे ज्याची पापाचा खूप घडा भरलेला आहे तो नरकामध्ये जातो. म्हणजे भगवंत तेव्हा म्हणतात ये यथा माम प्रपद्यन्ते, की जो जशा भावाने माझ्याकडे येतो तसं त्याला मी प्राप्त होतो असं भगवंत आपल्याला भगवद्गीतेमध्ये माग सांगतात. म्हणून स्वर्गाची अपेक्षा करणारे स्वर्गाला जाऊन पोहोचतात आणि जोपर्यंत पुण्याचा अंश आहे असतो तोपर्यंत ते उपभोग घेतात आणि पुन्हा मरते लोकात जन्म घेतात असं प्रभुपाद सांगतात. की किती हे आहे ना, की आपण एवढं सगळं करायचं कशासाठी, तर आपल्याला ह्या जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आहे म्हणून. आणि आपण काय करतो, पुन्हा त्या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतो. फक्त आणखी थोड्या मोठ्या आपल्या ह्याच्यापेक्षा, आता आपण झोपडत असेल तर आणखी तेव्हा थोड्या आलिशान बंगल्यामध्ये आलिशान महालामध्ये जाऊन राहायचं. म्हणजे राणीचा राजवाडा असतो ना इंग्लंड मधल्या, आणि आत्ताचे आपलं हे तसं राजवाड्यात जाऊन राहणं, ह्याच्या पलीकडे काही वेगळं नसतं. त्यांना तेवढीच बंधनं असतात. उलट आपण आपलं आता सुखाचं आहे. तर तेच नामदेव महाराज म्हणतात, म्हणजे आपण जी वेगवेगळ्या देवतांची पूजा करतो आणि आपल्याला स्वर्ग सुखाची प्राप्ती करतो, त्याच्यासाठी खूप सुंदर नामदेवांनी सांगितले. जाखाई जोखाई उदंड दैवते, खूप दैवते झाली, जाखाई जोखाई उदंड दैवते, नानाम परीची दैवते, वेगवेगळी दैवते, वाऊगेचे व्यर्थ श्रमतोसी, म्हणजे त्यांची सेवा करून तू व्यर्थ श्रमतोस, हे माणसा तू व्यर्थ श्रमतोस. ती काय अर्थ पुरविती, ती आपल्या काय गरजा पुरवणार, ती काय अर्थ पुरविती. अंध नको होऊ आलिया, म्हणजे अंध होऊ नकोस असल्या ह्या गोष्टींनी, म्हणजे वेगवेगळ्या देवतांच्या शरण जाऊन किंवा त्यांच्या त्या स्वर्ग सुखाची अपेक्षा न करता अंध होऊ नकोस. भज भज पंढरी राया, तर पंढरी रायाला भज, जो तुम्हाला काय करेल, अंतकाळी तुझं सोडविना कोणी. अंतकाळी ह्या देवतांना अधिकार नाही सोडवण्याचा. एक चक्र पाणी वाचून या, फक्त चक्र पाणीच आपल्याला ह्या जीवन मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला बाहेर काढणार आहे. म्हणून मागे थोर थोर कोणे केले तप, म्हणून लोकांनी खूप माग तप केलेली असतात. उद्धीरले अमुप नारायणे, आपण भागवतात अनेक अनेक उदाहरणं ऐकले की खूप तप केली लोकांनी, तेव्हा त्यांचा उद्धार कोणी केला, नारायणांनी त्यांचा उद्धार केला. म्हणून आपण आता काय करतो, आता जे आपल्याला सांगितलेलं आहे वेगवेगळ्या देवतांची नाना धातूंची प्रतिमा केली, आपण काय करतो वेगवेगळ्या प्रतिमा करून आणतो. वेगवेगळ्या म्हणजे सोन्याच्या चांदीच्या रुपयाच्या वेगवेगळ्या अशा प्रतिमा करून आणतो.
नाना धातूंची प्रतिमा केली, षोडशोपचारे पूजा केली. त्याचे षोडशोपचार म्हणजे सगळे उपचार करून त्याची पूजा, अगदी त्यांना पंचामृताचा अभिषेक वगैरे करून. ते काय अर्थ पुरविती? नामदेव महाराज सांगतात आपल्याला, ते काय आपला अर्थ पुरविते, काय आपलं हे करणार आहे, ते आपल्या इच्छा पूर्ण करणार आहेत. अर्चन विष्णूंचे नाही पूजन. जर समजा विष्णूंचे पूजन केले नाही, आपण त्यांची पूजा केली नाही, ते गावीचे अनामिक जाऊ. तसल्या त्या गावामध्ये जर असेल तर भूतप्रेताची करती भजन. त्या गावामध्ये विष्णूचे पूजन नसते तर कोणाचं भजन असतं? तर भूतप्रेताचं भजन असतं. मग त्यांना कोण दंड करतात? तयासी दंड न करी यम. मग त्यांना काय करतो? यम दंड करतो. म्हणून काय काय करायचं? जो देवदेवांचा शिरोमणी, देवदेवांचा शिरोमणी कोण आहे? श्रीकृष्ण. असुर रुळती जयांचे चरणी. म्हणजे आपण पाहिलेले श्रीकृष्णांनी किती असुरांचा वध केलेला आहे. असुर रुळती जयांच्या चरणी, जे जे अपराध केले असतील मागा, म्हणजे आपण माग जे जे अपराध केले असतील ते ते नेईल भंगा स्वामी माझा. ते आपले अपराध तो भंग पावेल, म्हणजे ते आपले ते अपराध नाहीसे करील. तो भगवंत नाहीसे करील. कोण? हा नारायण. नारायण आपले अपराध नाहीसे करील. ऐसा माझा विठो सर्वाघटी सम. असा माझा विठोबा सर्वांसाठी सारखा आहे. सर्वांसाठी न सांडावे वर्म नामा म्हणे. इतकं मोठं आपल्याला त्यांनी वर्म सांगितलेलं आहे की तुम्ही बाकी कोणाची पूजा अर्चा करू नका, त्यांनी काही फायदा होत नाही. तर फक्त आपल्या विठोबाचं, पांडुरंगाचं, कृष्णाचं, विष्णूचं स्मरण करा आणि त्याला आपण भजलं पाहिजे. म्हणून आपले जे अंतिम उद्दिष्ट आहे ना प्रत्येकाचं, की मगाशी प्रभुपदांनी मी वाचलं त्या तात्पर्यामध्ये की तिन्ही वेद जाणणाऱ्यांचं अंतिम उद्दिष्ट असं सांगितलेलं आहे. तर ते अंतिम उद्दिष्ट आपलं काय असलं पाहिजे? तर स्वर्गलोक, महरलोक, तपलोक, ब्रह्मलोक, जनलोक नाही, तर भगवंतांच्या श्रीकृष्णांच्या वैकुंठ धामात जायचं असं आपलं अंतिम उद्दिष्ट पाहिजे. कारण आपण हे श्रीकृष्णांच्या वैकुंठ धामात का नाही म्हणजे का जाण्यासाठी प्रयत्न करायचा? तर आपण हा 84 लक्ष योनींमधनं प्रवास करून आलेलो आहे आणि एवढा सगळा प्रवास झाल्यावर आपल्याला मानव जन्म मिळाला. आणि हा मानव जन्म एवढा मिळालाय, तो मिळायला आपल्याला इतक्या योनींमधनं इतकं आपल्याला असाध्य कष्ट करायला लागलेले असेल, आता आपल्याला ते आठवत नाही. आणि फिरून परत मानव जन्म आपण परत जायचं, स्वर्ग लोकात राहायचं, इंद्र लोकात राहायचं, ब्रह्म लोकात राहायचं आणि ते झालं पुण्य क्षय झाला की पुन्हा यायचं पृथ्वीवरती. त्याचा काय उपयोग आहे? एवढं सगळं करण्यामध्ये काय उपयोग? तेव्हा आपलं अंतिम उद्दिष्ट काय असलं पाहिजे? तर ह्या उच्चतम लोकांमध्ये जायचं उद्दिष्ट न ठेवता भगवंतांचं वृंदावन धाम. आपल्याला कुठं जायचंय? तर वृंदावन धामामध्ये जायचंय आपल्याला. तरच आपल्याला मुक्ती मिळू शकते. आणि या कलियुगामध्ये काय सांगितलेले? सगळ्या वैदिक साहित्यामधून सांगितलेले कलियुगाचा मंत्र आपल्याला ते माहिती आहे, हरे नाम हरे नाम हरे नाम एव केवलम कलौ नास्तो नास्तो नास्त गतिरान्यता. की कलियुगाचा मंत्र सांगितलेला आहे की सगळ्या वैदिक म्हणजे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये संत, सज्जन, गुरु सगळे जण सांगतात की या काळासाठी फक्त फक्त एक आणि एकच परम औषध आहे. औषध काल काल सगळं आपण औषधांचं ऐकले, तर ते सगळ्यात मोठं औषध बघा, सगळ्यात मोठं. आता आपल्याला बाकी औषधांची गरज नाही, तर एकच औषध आहे जे सर्वांनी आवडीनं घ्यायचंय. आपल्याला आवडत नाही घेताना सुरुवातीला, आपण नाखुश असतो औषध घेताना. काय ते दीपा माताजी पण कडू औषध देतात, ह्या तुलसी माताजी पण देतात, असं तसं नाही. हे औषध असतं हे, आणि आपल्याला आवडत नसेल तर आपण त्याच्यासाठी प्रयत्न करून वेळ काढला पाहिजे घेण्यासाठी. आणि ते म्हणजे औषध म्हणजे काय? तर हरिनामाचा मंत्र हे आपल्याला दिलेलं एकमेव औषध आहे, जे सर्व संत सज्जनाने आपल्यासाठी ठेवलेला आहे. त्यांनी आपल्याला दिलेला आहे, त्यांच्याकडे ठेवलेला, त्यांनी आपल्यासाठी उदंड हस्ताने आपल्याला दिलेला आहे. कोणता? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. इति षोडशकम नाम नाम कली कल्मषनाशनम नाता परतरोपाय सर्व वेदेषु दृश्यते.
म्हणजे हे 16 अक्षरी जो मंत्र त्यांनी दिलेला आहे तो सर्व वेदांच्या मध्ये दिलेला आहे. हा सर्व वेदांनी एकच दिलेला आहे, शोधून अभ्यासातून सर्व वेदांनी अभ्यास करून जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एकच दिलेलं आहे. आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून निसटून बाहेर यायचं असेल आता कलियुगामध्ये आपल्याला फक्त एकच औषध घेतलं पाहिजे, ते म्हणजे या हरी महामंत्राचा जप करायचा. आणि कारण ह्या महामंत्रामध्ये जी ताकद एकवटलेली आहे ती ताकद आहे ना ती पूर्ण श्रद्धेने पूर्ण आस्थेने घ्यावे. कारण हा महामंत्र म्हणजे फक्त महामंत्र किंवा मंत्र नसून स्वतः श्रीकृष्णच आहेत. हा, कारण की भगवंत सांगतात नाम आणि नामी हे वेगळे नसून एकच आहेत, एकच आहेत. हे नाम हे भगवंताचं नाम नसून ते एकच आहेत. नाम आणि नामी हे एकच आहेत आणि म्हणून मंत्र हा स्वतः श्रीकृष्णच आहेत असं समजून आपण त्या श्रीकृष्ण आणि गोविंदाकडे आपल्याला पुन्हा आपल्याला धामाला घेऊन जाण्याची ताकद आहे. म्हणून आपण इतर देवी देवतांची पूजा अर्चना न करता फक्त श्रीकृष्णांचीच करावी. कारण आपल्याला ज्यांच्याकडे हे स्थान जे ताकद आहे, म्हणजे मला जर समजा जायचंय बाबा, मला पुण्याला जायचंय आणि मी ज्याला गाडीच येत नाही त्याला म्हणणार नाही नाही मला घेऊन जा, कसं चालेल बरं? ज्या गाडी येणाऱ्याला मी सांगितलं की मला घेऊन जा तरच तो नेऊ शकणार ना, नाही तर कोणालाही सांगत बसले मला कोण नेणार आहे, माझ्या स्थानापर्यंत कोण नेणार आहे? तर आपलं मूळ स्थान आहे हे वैकुंठ धामामध्ये, वृंदावन धामामध्ये. आणि आपल्याला तिथं जायचं असेल बॅक टू गॉड हेड, आपल्याला बॅक टू गॉड हेड प्रभुपादांनी सांगितलेलं आहे. तिथं जायचं असेल, आपल्या मूळ स्थानी जायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? नित्य महामंत्राचा जप करायला पाहिजे. म्हणूनच काय करायचं, म्हणूनच आपल्याला सतत म्हणजे आपले राधानाथ स्वामी तर नेहमी एक श्लोक सतत म्हणतात की तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णू ना अमनेन मानदेन कीर्तनीय सदाहरे. ती तृणापेक्षा पण म्हणजे ते एवढं महापूर येतं ती लवाळ असं सपाट होऊन जातं, खाली पसरतं. नदी येऊ पूर येऊ लवाळ खाली पूर्ण झोपतं आणि किती पाऊस आला काहीतरी ते झाड उभंच असतं. तसं महाराज सांगतात की कितीही वादळ येऊ कितीही पूर येऊ, चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आपल्याला आपण कसं असलं पाहिजे, एकदम नतमस्तक झालं पाहिजे, एकदम नम्र झालं पाहिजे आणि वृक्षासारखं सहनशील असलं पाहिजे. आणि ते करत असताना आपण सतत नामस्मरण केलं पाहिजे, सतत हरी नामाचं स्मरण आपल्याला करत केलं पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्या ह्याच्यातून जन्म मरणाच्या ह्या पुन्हा येणाऱ्या फेऱ्यातून आपली मुक्ती होईल. त्याच्यासाठी तुकाराम महाराज खूप सुंदर सांगतात, खूप सुंदर सांगतात. आणि माझं नेहमी तुकाराम महाराजांचं असतंच काही ना काहीतरी. तुकाराम महाराजांचं नामाचे पवाडे बोलती पुराणे, पुराणमध्ये नामाचंच सगळं आपण म्हणतो ना पोवाडा गायलाय तसं सगळं हे ते नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे. नामाचे पवाडे बोलती पुराणे, नाम घेता न लगे मोल. नाम नुसतं नाव घ्यायचं असेल तर आपल्याला पैसे द्यायला लागत नाही हो. नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल. अवघड पण नाही, खोल म्हणजे अवघड. आणि नाम मंत्र अवघड पण आहे, किती सोपं आहे. एका सेकंदात होतो की आपला हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नाही वर्ण धर्म याती, याच्यामध्ये कुठलाही वर्ण ह्याच्यामध्ये सांगितलेलं नाही, धर्म सांगितलेलं आहे, जाती सांगितलेलं आहे. हे तुकाराम महाराजांचे नाही वर्ण धर्म याती, नामी अवनती सरती. नामी अवघीची सरती, सर्वांसाठी एक नाव, हे सर्वांसाठी दिलेले नाव. त्याच्यात कोणी घ्यायचं नाही असं, मग ते चोखा मेळा असो किंवा गोरा कुंभार असो, संत सेना असो किंवा सोनार असो किंवा नामदेव महाराज असो, तुकाराम महाराज असो, ज्ञानदेव महाराज असो, कितीतरी लोक, जनाई असो, कितीतरी मुक्ताई असो, किती लोक आहेत की त्यांनी नामस्मरणाने स्वतःचा उद्धार करून घेतलेला आहे. म्हणून इथं म्हणतात नाही वर्ण धर्म याती, नामी अवघीची सरती. तुम्हाला नाव घेण्यासाठी सर्वांना एकसारखं आहे, त्याने कोणी घ्यायचं नाही असं काही नाही. तुका म्हणे नाम चैतन्य हे निज धाम. आता तुकाराम महाराज पण सांगतात तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. निजधाम आहे ते,
चैतन्य हे निजधाम, आपल्यासाठी चैतन्य असं निजधाम आहे ते. कुठलं? नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. ऐकलंय का असं कोणी की नाव घेतलं नाही बाबा ह्या माताजीने नाव घेतलं त्या वाया गेल्या, परत कामात न गेल्या, असं कोणी ऐकलंय का? नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, नामे तरला नाही कोणी ऐसा घ्यावा निवडून. तुकाराम महाराज अगदी निक्षून सांगतायत, नामे तरला नाही कोणी, ज्यांनी नामाचा उच्चार केला नाही तो तरला नाही आयुष्यामध्ये, ऐसा घ्यावा निवडून. तो दाखवा की असं असं कोणाचं वाटोळ झालंय ज्यांनी नाम केलं त्याचं वाटोळ झालेलं आहे. फुकाचे ते लुटा सार, फुकट दिले हो, ह्याला काय पैसे द्यायला लागतात का, विकत आणायला लागते का काय आपल्याला कोणाकडनं? फुकाचे ते लुटा सार, वारे अमर सदैव, सदैव अमर व्हा, हे फुकाचं सार आहे, ते लुटा आणि सदैव अमर व्हा, नाही गर्भवास पुढती. मी तुकाराम महाराज सांगतात म्हणजे निक्षून सांगतायत की पुढे तुम्हाला गर्भवास नाही, म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकायची काय गरज राहणार नाही, नाही गर्भवास पुढती. डोंगर जळती दोषांचे, म्हणजे आपल्या ह्या नावाने आपली जी काय माग आपली जी पाप केलेली असतील, आपले जे काही दोष असतील, आपल्या नावे साठवलेले, जेणेकरून आपण पुन्हा पुन्हा इथे जन्माला येतोय, आपली जी काय झालेली असते, गोंधळ झालेला असतो, जी काही क्षय झालेला असतो पुण्याचा, ते सर्व डोंगर जळतील दोषांचे म्हणतायत. उदंड भावे उदंड घ्यावे, नाम गावे आवडी. उदंड आहे, किती पण घ्या, किती पण मनाने श्रद्धेने घ्या, उदंड भावे उदंड घ्यावे, नाम घ्यावे आवडीने. आवडीने नाम घ्या हो. तुका म्हणे घरच्या घरी, तुम्हाला कुठं पण जायची गरज नाही, घरच्या घरी नाव घ्या. इथून कुठं जायची गरज नाही, घरात बसा. तीर्थ व्रत नाही करण्याची गरज, कुठे लांब जायचं गरज नाही, यात्रांना पैसा खर्च करण्याची गरज नाही, फुकट मिळतंय. हे तुकाराम महाराज सांगतात, प्रभुपाद सांगतात, आपले सर्व संत सांगतात, चैतन्य महाप्रभू सांगतात. तर आपण सर्व आवडीने नाव घेऊन आपल्या निजधामाला जायचा प्रयत्न करूयात. इतर देवदेवतांचं आपण, त्या इंद्रलोक नको, स्वर्गलोक नको, महरलोक नको, ब्रह्मलोक नको, नको आपल्याला कोणीही, नको आपल्याला एवढं मोठं आयुष्य, आपल्याला आपला श्रीकृष्ण बरा. देवाचा देव बैलंगडा, तो आपल्याला बरा आणि आपल्याला त्याच्याचकडे जायचंय. मला या श्लोकात जेवढं काही सांगता आलं, सुचवता आलं, ते आपण सर्वांनी श्लोकाचं तात्पर्य वाचून प्रभुपादांच्या आशीर्वादानं आम्ही सांगतोय. आणि जे काय तुमचे सांगितलं ते तुमच्यासारख्या चरणी अर्पण केले. त्यामुळं जिथं कोणी चुकत असेल तर मला माफ करा, चूक माझी समजा. धन्यवाद. आपल्याला कोणाला काही भावना सांगायच्या असतील, व्यक्त करायच्या असतील तर निश्चितपणे आपण करू शकता. हरी बोल हरी बोल हरी बोल माताजी. चुकत काही नाहीये, आम्हाला चुकल्यासारखं वाटतं तुमचं जेव्हा लेक्चर मिस होतं तेव्हा. अरे बापरे. खूप छान बोला माताजी, खूप सुंदर रीतीने सांगितलं. लंगडा देवाचं खूप छान वर्णन ऐकलं. थँक्यू. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की माताजींना विचारा. माताजी खूप छान पद्धतीने गोड आवरणात कडू औषध देऊ शकतात. त्यांचा तो हातखंडा आहे ना, आपल्याला बरं करू शकतील. हरी बोल. सलग 2 दिवस औषधं चालली आहेत आता. नाही दिसत कोणाला माताजी प्रश्न. थँक्यू सर्वांना. सर्वांनी उद्या ह्याच वेळेला आपण जमूयात. उद्या पण खूप छान लेक्चर असणार आहे. मला वाटतं उद्या रेखा माताजींचं आहे. सर्वांनी 2 वाजता पुन्हा जमा व्हा. 21व्या श्लोकाचा गर्भितार्थ ते आपल्याला सांगतील. सुरेखा एकुरे हात वर केलाय, काय प्रश्न आहेत का माताजी? हरी हरी बोल. एक मिनिट, अनम्यूट केलंय बघा बरं माताजी. तुम्हाला पण अनम्यूट करावं लागेल हो तुम्हाला. केलं केलं केलं. नाही नाही प्रश्न नाही दिसत आहे. नाही नाही, एकच मिनिट माताजी, असेल तर एक मिनिट. कोणीतरी बोललं तर बरं होईल. बरं, अनम्यूट झालंय का कळेल आपल्याला. माताजी तुम्ही पण करू शकताय का, बघता का? कशात जाऊ? हरी बोल.
हा, थांबा हरी मी बोल. करते सॉरी. हॅलो, ओके. एकच मिनिट. आभार मानले का माताजी? हो, आभार मानले. पैसे जवळ त्याचे. हो एकच मिनिट. हो माताजी. हो माताजी. हम्म, हा श्रोते. हा केलं. चेंज हरे केले. कृष्ण. कोणाला प्रश्न दंडवत असतील प्रणाम तर. माताजी. हरी बोल. हा, हरी बोल माताजी. येतोय का आवाज? हरे हा, कृष्ण. येतोय आवाज येतोय. येतो का माताजी? हा, येतोय येतोय माताजी. हा, हरे. मी लातूरून बोलते श्री काही कुर्ली. हा, बोला ना. माझा नमस्ते असा प्रश्न आहे माताजी. माताजी की नाम जप करते वेळेस नमस्कार. हरे हरी कृष्ण. बोल. नाम सुरेखा जप ऍक्च्युली करते वेळेस माताजी नामामध्ये प्रश्न मन आहे का लागत काही नाही तुम्हाला? किंवा झोप येते. हरी बोल. आवाज येत नाही माताजी. हा, हरी बोल. मागे मुलांचा आवाज येतोय का? त्यांना नाम जपाचा प्रश्न आहे माताजी. नाम जप करताना त्यांचा प्रश्न आहे काहीतरी. हा, तेवढंच ऐकायला आलं. हरी बोल. हरी बोल. हा, बोला. येतोय का आता आवाज? हा, येतोय. हा, बोला हरे कृष्ण. माताजी. हरे कृष्ण. मला तर हा, हमेशा बोला. असं होते माताजी की नाम जपायला बसलं की झोप येते. ते कशामुळे होते मला पण कळत नाही, ते तुम्हालाच विचारावं म्हणून. हरे कृष्ण. सुरुवातीला होतं म्हणूनच सांगितलंय की आवडीनं घ्यावे. आवड नसते सुरुवातीला, प्रयत्न करायला लागतात. मग थोडीशी झोप जाण्यासाठी थोडं चालत, कसं चालतं, एका जागेवर बसून झोप येत असेल तर थोडं चालून घ्या. हळूहळू सवय होईल. मग सवयीने थोडीशी झोप कमी कमी व्हायला लागेल. किंवा झोप तुमची रात्रीची पूर्ण होत नसेल तर ते बघा, जर रात्रीची झोप पूर्ण होते का, आणि थोडं फ्रेश होऊन, म्हणजे ब्रश करून किंवा चेहरा धुवून आंघोळ करून असं बसला तर नाही येणार एवढी झोप. किंवा मग थोडे दिवस सवय लागेपर्यंत चालत चालत करा. मग थोडीशी इकडनं तिकडं फेऱ्या मारत मारत जप केला तरी चालेल. म्हणजे थोडस झोप कमी होईल आणि नामस्मरण होईल व्यवस्थित. मग एकदा आवड निर्माण झाली की मग सवडही होते आणि झोपही जाते. मग हरी बोल. बोल. हा खूप वर्ष झालं जॉब करते मी, 7-8 वर्ष झालं. पहिले होत नव्हते असं, पण आता या 1-1 वर्षामध्ये असं व्हायले मला. माताजी, मग नक्की तुम्हाला थोडं काय आजारपण वगैरे आहे का बघा. कारण थोडस मला आजार, गुडघ्याचा त्रास आहे, जास्त चालू देत नाही पाय माझा. हा, मग ते त्याच्यामुळे काहीतरी होत असेल. कारण की त्याला औषध घ्या, मग त्यांनी थोडासा फरक पडेल. किंवा त्याला औषधं चालू असतील तरी होईल त्याच्यामुळे. चालू आहेत औषध औषध, पण दुसरी सेवा करताना घरात झोप येत नाही. नाम जपाला बसलं की मला झोप लागते. न बसता करा ना माताजी, चालून करा. चालून करा. मग थोडे दिवस हम्म. प्रयत्न करून बघायचा आपले आपणच. हा, बरं. धन्यवाद माताजी. हरे धन्यवाद. कृष्ण. हरे कृष्ण. आनंद गोपी माताजी. येस माताजी, थांबायचं का मग? हो, थांबूयात. चला, थँक्यू. थँक्यू.